काही वेळेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये अल्कोहोल घेण्यात आलं आणि खूपच जोराची उलटी झाली तर पेशंटला अगदी लाईफ थ्रेटनिंग म्हणजे अन्ननलिका बस्ट होणं किंवा अन्ननलिका फाटणं अशा प्रकारचा सुद्धा प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते। अल्कोहोल हे फक्त लिव्हरलाच डॅमेज करतं का? तर नाही, अल्कोहोल हे शरीरातल्या बऱ्याचशा पार्टला डॅमेज करतं आणि दुसरा महत्त्वाचा पार्ट म्हणजे जीआय सिस्टीम, ज्याला आपण गॅस्ट्रो इंटेस्टायनल सिस्टीम म्हणतो, म्हणजे आतड आणि पोटातले इतर अवयव। त्यातले महत्त्वाचे भाग कोणते आहेत? अन्ननलिका, जठर आणि पॅन्क्रियास ह्या तीन महत्त्वाच्या अवयवाला सुद्धा अल्कोहोल डॅमेज करतं। जर लार्ज प्रमाणामध्ये अल्कोहोल कंझ्युम करण्यात आलं, पेशंटने जास्त प्रमाणामध्ये अल्कोहोल कंझ्युम केलं तर बऱ्याच वेळेला त्याच्या अन्ननलिकेला इजा होते, ज्याला आपण इसोफेजायटिस किंवा अन्ननलिकेचा दाह म्हणतो। आणि अशा वेळेला पेशंट आपल्याकडं मला गिळायला त्रास होतोय किंवा गिळताना दुखतंय अशी कंप्लेंट घेऊन येतो किंवा घास अडकतोय अशा प्रकारची कंप्लेंट पेशंटची असते। दुसरं आणखीन अन्ननलिकेला काय होतं? अन्ननलिकेला बऱ्याच वेळेला म्हणजे दारू पिल्यानंतर उलट्या होतात, पेशंटला जोरजोराच्या उलट्या होतात। जास्त अल्कोहोल कंझ्युम केलं असेल तर फोर्सफुल वॉमिटिंग होतं आणि अशा वेळेला अन्ननलिकेला चीर जाण्याची शक्यता असते। अन्ननलिकेला चीर जाते, असे भेग पडल्यासारखं होतं आणि त्यातून ब्लिडिंग होतं आणि पेशंटला ब्लड वॉमिटिंग होते। हा दुसरा अन्ननलिकेला होणारा प्रॉब्लेम आहे। काही वेळेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये अल्कोहोल घेण्यात आलं आणि खूपच जोराची उलटी झाली तर पेशंटला अगदी लाईफ थ्रेटनिंग म्हणजे अन्ननलिका बस्ट होणं किंवा अन्ननलिका फाटणं अशा प्रकारचा सुद्धा प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते।